सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल. आर्थिक योजना तुमच्या यशस्वी होणार आहेत. तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील काही महत्त्वाची कामं पूर्ण होतील. तुम्ही हुशारीनं कोणत्याही समस्या मार्गी लावाल. अनेक लोकांशी तुमचा संपर्क वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. प्रवासाचा योग तुम्हाला असून ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. दानधर्म किंवा सामाजिक कार्यांमुळे तुमच्या मानसिक समाधानामध्ये वाढ होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे विचार आणि गोड बोलणं यामुळे तुमचा सर्वांवरती प्रभाव असेल. आपुलकीचं वागणं आणि इतरांचा आदर करणं यामुळे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. मीटिंग किंवा चर्चासत्र जर असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. काही प्रोजेक्टमध्ये तुम्ही फार मेहनत घेतली होती त्यात तुम्हाला यश मिळेल, परंतु अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण येणारी वेळ तुमची असून प्रगतीचे योग आहेत. तुम्ही जंक फूड खाणं कमी करा आणि आहाराकडे जास्त लक्ष द्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीनं आज खास काळजी घ्यायला हवी, कारण तुमच्या मनामध्ये असणारे अनेक प्रश्न आज बाहेर येतील. मन द्विधा स्थितीमध्ये असेल त्यामुळे निर्णय घेणं कठीण होईल. घर असो किंवा ऑफिस तुमच्या बौद्धिक चर्चा होतील, परंतु वादविवाद टाळावा लागेल. मालमत्ता किंवा धनसंपत्ती याबाबत संयम आणि सावधगिरी तुम्ही बाळगा. नातेवाईकांसोबत थोडासा ताणतणाव होऊ शकतो, परंतु तुम्ही संयमानं वागा. प्रवास टाळणं तुमच्यासाठी उत्तम राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचे लोक जे काही काम हाती घेणार आहेत त्यात त्यांना यश मिळेल. स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांसोबत जास्त वेळ तुम्ही व्यतीत करणार आहात. जुन्या आठवणींना तुम्हाला उजाळा मिळेल. भाग्यवृद्धीचे योग असून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मान सन्मान तुमचा वाढणार आहे. जोडीदारासोबत तुम्ही प्रेमानं आणि आपुलकीनं वागा. त्यांची मदत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत असेल, त्यामुळे तुमची कामं वेगानं पुढे सरकतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी खर्चावरती नियंत्रण ठेवावं. विविध योजनांबाबत जास्त विचार केल्यामुळे थोडासा ताणतणाव तुम्हाला राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत तुम्ही करणार आहात, त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. एखाद्या संस्थेसोबत तुम्ही काम करत असाल तर त्यात सक्रियपणे तुम्ही सहभाग घेणार आहात. तुम्ही जे काही काम ठरवलेलं आहे त्यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश तुम्हाला मिळेल, परंतु मेहनत करणं सुरू ठेवा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजची वेळ चांगली आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील, त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. नातेवाईक आणि मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना तुमचा उजाळा मिळेल. तसेच मानसिक समाधान देखील वाढेल. प्रवासाचा तुम्हाला योग असून कामामध्ये चांगलं यश मिळेल. काही प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करत असताना मेहनत तुम्हाला जास्त करावी लागेल आणि त्याचं फळ देखील तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांनी स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवावं.
काहीही झालं तरी वादविवाद टाळावा, अन्यथा जे काही काम आहे ते बिघडू शकतं. घर असो किंवा मग ऑफिस, समजुतीनं आणि संयमानं वागा. तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या, जेणेकरून डोळ्यांची काळजी घेणं तुमच्यासाठी गरजेचं राहील. कोर्ट कचेरीचं काही काम असेल तर सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारे मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. अध्यात्म किंवा योग यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी वेळ लाभदायक असून लाभाचे तुम्हाला योग आहेत. विवाह इच्छुकांसाठी विवाहाचे योग असून घरातील वातावरण हे सुखद समाधानाचं असेल. व्यवसायात देखील विशेष लाभ असून तुम्ही दस्तऐवज तयार ठेवा, कारण नवीन डील होण्याचा मार्ग खुला आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामानं खुश होतील. मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. एखाद्या रम्य ठिकाणी तुम्ही प्रवासाचं प्लॅनिंग करणार आहात. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा शुभ असून व्यवसायातील प्लॅनिंग यशस्वी होईल. व्यवसायानिमित्त तुमचा प्रवास होऊ शकतो. तुम्ही नेहमी इतरांना मदत करता. आजही तुम्ही परोपकाराची भावना ठेवा आणि इतरांना मदत करा. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामुळे समाधानी असतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनचा चांगला योग आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. साहित्य क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर क्रिएटिव्ह काम करायला तुम्हाला मिळणार आहे. बौद्धिक तसेच लेखनाशी संबंधित कामामध्ये तुम्ही अधिक सक्रिय असणार आहात. तुमची आर्थिक स्थिती ठीक असेल, परंतु काही कारणामुळे तुमचं मन थोडंसं अस्वस्थ असेल. व्यवसायामध्ये काही नवीन योजना सुरू करण्याचा तुम्ही विचार करणार आहात. तुम्ही भरपूर काम करत आहात आणि वेळेनुसार कामाचं नियोजन करा. सगळं काही चांगलं असताना अनावश्यक खर्च टाळणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना नकारात्मक विचार आणि चुकीचं काम यापासून स्वतःला दूर ठेवावं लागणार आहे. तुम्ही खूप विचार करता, जे कमी करा, कारण अतिविचार केल्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा येऊ शकतो. तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि अपशब्द बोलून कोणाचाही अपमान करू नका. संयमानं वागणं तुमच्यासाठी फलदायी ठरेल. ध्यान आणि अध्यात्म तुमच्यासाठी गरजेचं असून तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान घेऊन येणार आहे. तुम्ही कलाकार, लेखक असाल तर तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायातील भागीदारांसाठी वेळ चांगली आहे. नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्ही प्रवासाचा प्लॅन करू शकता. घरातील वातावरण तुमच्यासाठी आनंदाचं राहील. जोडीदारासोबत तुम्ही प्रेमानं आणि आपुलकीनं वागा, म्हणजे नातेसंबंधातील गोडवा जास्त वाढत जाईल. अहंकाराची बाधा तुम्हाला होणार नाही याची तुम्ही स्वतःहून काळजी घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.